पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जीवनाची आरोग्यदायी सेवा. नेरळमध्ये डॉक्टर स्वप्नील दिनकर सरोदे व डॉक्टर श्रुती सरोदे यांचे अत्याधुनिक उपचारांचे सुदीन नर्सिंग होम. डॉक्टर दिनकर सरोदे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न. भिजेगाव कर्जत. सुभाष सोनावणे. आपला परिसर, गाव, शहर, तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी जीवनाची आरोग्यदायी सुरुवात करणे आणि जीवन आरोग्यदायी बनवणे हा उदात्त हेतू मनाशी बाळगून गेली 40 वर्षे नेरळ शहरात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर दिनकर सरोदे यांचे नाव लोकप्रिय असताना त्यांचे सुपुत्र डॉक्टर स्वप्नील दिनकर सरोदे MBBS MD मेडिसिन, जनरल फिजिशियन, मधुमेह व हृदयरोगतज्ञ व त्यांची पत्नी डॉक्टर श्रुती सरोदे MBBS DGO, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ञ यांचे अत्याधुनिक पद्धतीचे उपचारांचे सुदीन नर्सिंग होम याचे उद्घाटन रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुदीन बंगला, नेरळ कर्जत हायवे, गजानन महाराज मंदिराजवळ, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे शुभ मुहूर्तावर डॉक्टर दिनकर सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉक्टर सरोदे यांचे सुदीन नर्सिंग होम यामध्ये उपलब्ध सुविधांमध्ये 25 बेडचे सुसज्ज नर्सिंग होम, 24 तास अत्यावश्यक सेवा, स्त्रीरोग व प्रसूती विभाग असून हे सुसज्ज नर्सिंग होम आहे. स्त्रीरोग व प्रसूती विभागाबरोबरच जनरल मेडिसिन विभाग, ICU, ऑपरेशन थिएटर, स्पेशल रूम, स्त्री व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड, गर्भाशय, अंडाशय यांसारख्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया, ICU, पॅथॉलॉजी, फार्मसी, जनरल मेडिसिन विभाग, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसे, मेंदूच्या आजारांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर दिलीप सरोदे BE PhD IIT मुंबई, डॉक्टर जयश्री भोळे रिटायर्ड मेडिकल ऑफिसर, श्री चंद्रकांत पाटील रिटायर्ड MSC बँक एम्प्लॉई, शिवसेना जिल्हा संघटक अरुण देशमुख, अनिल शंकर थोरवे रिटायर्ड पोलीस निरीक्षक, पत्रकार संतोष पेरणे, राजेश ठाणगे आदी मान्यवर, त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील व नेरळ शहरातील अनेक राजकीय, सामाजिक व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. तरी या अत्याधुनिक पद्धतीच्या उपचारांचे इलाज करून आपले जीवन आरोग्यदायी ठेवा असे आवाहन डॉक्टर स्वप्नील दिनकर सरोदे व डॉक्टर श्रुती सरोदे यांनी केले आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्वप्नील सरोदे आहे. मी MD जनरल मेडिसिन आहे. इकडे गेल्या 40 वर्षापासून माझे वडील डॉक्टर दिनकर नागो सरोदे यांचं भाग्यराज क्लिनिक हे नेरळकरांना माहितीच आहे. यांनी पहिल्यापासून सर्वांना प्रथम कार्य म्हणजे आरोग्य सेवा देण्याचा प्रण जो पहिल्या 40 वर्षापासून करतोय त्यालाच मी पुढे किती मोठं करायचं यासाठी सुदीन नर्सिंग होम याचं आज उद्घाटन केलं आहे. हे आपलं 25 बेडेड हॉस्पिटल आहे. इथे अत्यावश्यक सर्व सेवा उपलब्ध राहतील. इथे मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड 10 बेडचं स्वतंत्र राहील. इकडे ICUची सुविधा उपलब्ध राहील. इकडे रक्तदाब, रक्ताच्या सर्व चाचण्या आणि ऑपरेशन हे सर्व सुविधा आपल्या 25 बेड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या हॉस्पिटलमध्ये मधुमेह, रक्तदाब, फुफ्फुस, लकवा, संधिवात, थायरॉईड व इतर सर्व समस्या जे जनरल मेडिसिन सॉल्व करू शकतो किंवा ज्यासाठी तुम्ही बाहेर शहरामध्ये जातात ती सर्व सुविधा मी इकडे नेरळमध्ये 24 तास उपलब्ध करण्यासाठी हे सुदीन नर्सिंग होम चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि रिक्वेस्ट करतो की आपल्याकडे मी जे 24 तास सुविधा देणार आहे याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. बाहेर जाऊन जी सुविधा तुम्हाला शहरामध्ये भेटणार आहे तिथेच मी इकडे 24 तास नेरळमध्ये देण्यासाठी तुम्हासाठी सज्ज आहोत. तर तुम्ही ह्या सेवेचा पुरेपूर उपलब्धता घ्या आणि सेवा हेच माझं पहिलं कर्तव्य आणि शेवटचं कर्तव्य ह्या निमित्ताने आपण हे हॉस्पिटल चालू केलं आहे. तर याला मी विनंती करतो की तुम्ही सर्वजण याचा पुरेपूर लाभ घ्यावा.
डॉक्टर श्रुती स्वप्नील सरोदे, स्त्रीरोग तज्ज्ञ. आम्ही नेरळमध्ये 25 बेडचं सुधीर नर्सिंग होम नावाचं आता हॉस्पिटल चालू केलं आहे. हे हॉस्पिटल 24 तास उपलब्ध राहणार आहे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून स्त्रियांना ज्या काही समस्या आहेत, प्रसूतीपूर्व सल्ला व तपासणी, डिलिव्हरी, नॉर्मल, सिझेरियन, गर्भाशय अंडाशयाचे आजार, त्यांचे निदान, उपचार किंवा शस्त्रक्रिया, ह्या सगळ्यांची इथे मी 24 तास सेवा देणार आहे. मी आसपासच्या स्त्रियांना सांगेल की त्यांनी इथं येऊन आम्ही ज्या इथे सोयीसुविधा उपलब्ध केल्या त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. ह्या सुविधा मोफत दरामध्ये आम्ही चालू करत आहोत आणि ज्यांची प्रेग्नन्सी हाय रिस्क वगैरे आहे, ज्या हाय रिस्क केसेस आहेत त्याही आम्ही इथे करू शकतो, कारण आमच्याकडे बॅकअपला ICU 4 बेडचा आम्ही अवेलेबल केला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी, सिझेरियन किंवा गर्भाशयाचे आजार, ज्यांना पाळीचे आजार आहेत, पिशवीचे आजार आहेत, या सगळ्या आजारावर इथं 24 तास सेवा उपलब्ध होईल. सगळ्यांना तेच आव्हान कर्जतकर आणि नेरळकरांनी हे आवाहन करेन तिथल्या स्त्रियांना की त्यांनी इथे येऊन आम्ही जे इथे 24 तास सेवा उपलब्ध केली आहे त्याचाच लाभ घ्यावा. नमस्कार, मी राजेश काशीनाथ ठाणगे, कर्जत. आज या प्रसंगाने आपल्या माध्यमातून मी कर्जत नेरळच्या नागरिकांना सूचित करतो की सुधीर नर्सिंग होम या नावाने नेरळमध्ये 25 बेडचं हॉस्पिटल आज उद्घाटन झालं आहे. या हॉस्पिटल संदर्भात काही माहिती देतो. हॉस्पिटल हे 25 बेडचं असून इथे स्पेशल स्त्रियांसाठी स्पेशल वार्ड, जेंट्ससाठी स्पेशल वार्ड, इथे MD मेडिसिन डॉक्टर स्वतः स्वप्नील सरोदे हे हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत आणि ते स्वतः 24 तास इथे सेवा देणार आहेत. दुसरं, इमर्जन्सी सेवा इथे उपलब्ध होणार आहे. इमर्जन्सी सेवामध्ये तुमचं ॲक्सिडेंटली पेशंट, हार्ट अटॅकचे पेशंट्स, डिलेवरीज पेशंट्स हे इथे जागेवरती आपल्याला नेरळमध्ये उपलब्ध होणार आहे. आणि ह्या हॉस्पिटलचं ओपनिंग करण्याचा मागचा उद्देश हाच आहे का कर्जत नेरळमध्ये जे पेशंट आहेत हे पनवेलला किंवा इथे बदलापूरला शिफ्ट होतात, तिथे शिफ्ट न होता कर्जतमध्ये नेरळमध्येच त्यांचा उपचार झाले पाहिजेत. त्या अनुषंगाने हॉस्पिटलचं उद्घाटन आणि हॉस्पिटल चालू करण्याचा मागचा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने मी या हॉस्पिटलच्या सर्व डायरेक्टर्स आणि डॉक्टरांच्या वतीने कर्जतकरांना, नेरळकरांना आवाहन करतो की या हॉस्पिटलचे जी सुविधा आहेत त्याचा पुरेपूर लाभ घेऊन इथे यावे आणि पेशंटला अल्प दरामध्ये सेवा मिळणार आहे याची आम्ही खात्री देतो.